थोडा ₹1,00,000 ट्रान्सफॉर्मर देतो मी तुम्हाला. सांगा ना यावेळेस ट्रान्सफॉर्मर जळलं तुम्हाला 10 दिवस थांबावं लागलं. एका गावाने सांगायचं. पूर्वी आपण मी पाहिलंय ट्रान्सफॉर्मर जळलं 7 दिवस, 8 दिवस, 4 दिवस, 5 दिवस. एक सवाचा नांदऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्मरची मिरवणूक काढली दिल्यावर. बरोबर आहे ना. बैलगाड्यावर भेटतच नव्हतं. तशी परिस्थिती आहे का मित्रांनो आता? पोलीस काही त्रास देतो का तुम्हाला आता? आता काल परवाकडे तो कुठं होतं दानवडता तुझ्या गावचा झाला चिवडा टेबल सीट सांगा ना म्हणे मॅडम काय केलं तू? टेबल आहे म्हणे मी म्हणजे चांगलं का 14 त्या मॅडमला सांगलं तर ती लेडीज पोलीस होती म्हणतात ताई मी गुलाब बोलतो. हा भाऊ समजलं मला. त्याला सांगा म्हणे मी जी स्थिती कमीत कमी उचलून तरी घेतलंय. माणिक चौक मध्ये होता रे तो माझा टाकू दिला. हे आता इतकं जर मी बारीक तुमच्यावर लक्ष ठेवतो राजा भाऊ. आता माझ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला एवढं बारीक लक्ष ठेवावं लागेल ना. हे आपलं कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये खऱ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. तर भाऊ चौधरी सांगून देऊ. भाऊ चौधरी बिंदास जातील शिंदे साहेबांना सांगतील जळगाव जिल्हा असं वालपेल तसं नाहीये. आम्हाला फार मेहनत करावी लागणार आहे. समोरचे सुद्धा काही कमी लटकतील असं नाहीये. म्हणून आपल्याला बऱ्याच अफवा येतील अजून. पण आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता बस झालं. आता कामं सुरू राहणार आहे, कामं होणार आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही आज 5 वर्षामध्ये 1825 दिवस येतात. 1825 दिवस मी तुम्हाला देतो. एका बी कार्यकर्त्याने सांगावं की 35 वर्षामध्ये गुलाबराव पाटलाची बायको गुलाबराव पाटलाच्या गाडीत दिसली. आणि मला खात्री आहे मी म्हणजे तुम्ही आहेत आणि तुम्ही म्हणजे मी आहे. जरी आपले शरीर वेगळे वेगळे असले तरी आत्मा आपला एकच आहे असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि मला खात्री आहे की निवडणुकीच्या वेळेस वेगळे वेगळे प्रचार होतील. आता आपल्या बाबतीमध्ये वेगळे वेगळे प्रचार होतात. बीजेपी वेगळी उभी राहणार आहे, बीजेपी आपल्याला त्रास देणार आहे, मग अमुक असं होणार आहे. तसं काही नाही आहे. वरती पॅचअप पूर्ण पक्का आहे. शिवसेना भाजपची युती ही कन्फर्म आहे अजितदादांसहित. त्यामुळे त्याची चिंता करण्याची आपल्याला गरज नाही. आपले दाढीवाले बाबा वरती बसले. त्यामुळे या दाढीवाल्याकडे तुम्ही बघा. वरती दाढीवाले बाबा आपलं सगळं काम बरोबर करताय. म्हणून मी आपल्याला प्रार्थना करेन की तुमचं कोणतंही काम असू दे आपण करतो. पण इलेक्शनच्या महिन्याभर पहिले जर तुम्ही हे जर करून दिलं मला तर मला बाकीच्या गोष्टी करता येतील. बाकीच्या गोष्टींना फिकर करण्याची तुम्हाला गरज नाही. आता बाकी सगळं आहे आपल्यापाशी. याची चिंता करायची गरज नाहीये. पण ही बघा तुमच्याकडे सगळं असलं पण प्लॅनिंग नसलं तर उपयोग नाही. निवडणुकीमध्ये शक्ती आहे, हत्यार आहे, पण चालवायचं कसं हेच माहीत नसेल तर समोरचा बिन हत्यारवाला सुद्धा तुमच्यावर वाद करू शकतो. म्हणून बऱ्याच कुस्त्या मी अशा पाहिल्या की समोरचा पैलवान एकदम मजबूत 6 फूटचा दिसतो, तगडा दिसतो, पण 4.5 फूटवाला पायामध्ये घुसून उठ्ठी मारून देतो. का तर त्याला डावपेच माहीत असतात. म्हणून राजकारणामध्ये सुद्धा डावपेचाची अत्यावश्यक गरज आहे. फक्त जळगाव ग्रामीण मतदारसंघापुरतं तुम्ही काम करू नका. पाचोऱ्यामध्ये आपला कुठला नातेवाईक आहे का? मुक्ताईनगरमध्ये आपला नातेवाईक आहे का? पारोड्यामध्ये आपला नातेवाईक आहे का? चोपड्यामध्ये आपला नातेवाईक आहे का? आपली जबाबदारी ही जळगाव ग्रामीण पुरती नाहीये मित्रांनो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.